आपण कुठल्याही प्रांतामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये हा विचार टाकून बघा, भगवद्गीतेचं बोलणं चुकणार नाही, कोणत्याच काळात चुकणार नाही, कोणत्याच व्यक्तीच्या संबंधामध्ये चुकणार नाही, कधीच चुकणार नाही. गीता बोलते ते खरं बोलते, योग्य बोलते, शक्य बोलते. भगवान म्हणतात अर्जुन हे बरोबर नाही, विचारात अडचण आहे, विचार प्रगल्भ झाला पाहिजे, जीवन धन्य झालं पाहिजे. पण धन्यता म्हणजे काय, कुणाला माहिती धन्यता म्हणजे काय? आम्ही कशालाही धन्यता मानत आलेलो, कशालाही. अचानक एखादा मित्र धन्य झालो, अरे काय धन्यता आहे त्याला भेटण्यामध्ये? हा आनंद होणं मी समजू शकतो, पण ती धन्यता ही अशी संकल्पना आहे की ज्याच्या नंतर जीवनामध्ये करण्यासारखं आणि मिळवण्यासारखं काहीही राहिलेलं नसतं, अशी अवस्था आहे. धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्नम. पंचदशी बोलते मी धन्य आहे का? कारण आता मला मिळवण्यासारखं काही राहिलेलं नाही. आणि मी धन्य आहे का? कारण आता करण्यासारखं काही राहिलेलं नाही. मिळवणं हे प्राप्तव्य आहे आणि करणं हे कर्तव्य आहे. माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत प्राप्तव्य शिल्लक आहे तोपर्यंतच कर्तव्याच्या भूमिका आहेत. ज्याला प्राप्तव्यच राहिलं नाही त्याला कर्तव्य राहिलेलं नाही. कर्तव्य नेहमी प्राप्तव्याच्या मागे जात असतं. मला हे मिळवायचं आहे असं ठरल्यानंतरच त्याच्या संबंधानं काय करायचं हे ठरत असतं. मग धन्य होणं म्हणजे काय? वेदांत दृष्टीनं, गीतेच्या दृष्टीनं जर बघायचं झालं तर परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होऊनही आपल्या कर्तव्य कर्मापासून विनमुख न होणं ही मानवी जीवनाची धन्यता आहे. गीतेचा विचार करा. मी पुन्हा सांगतो, परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतरही जोपर्यंत प्रारब्धवशात आपलं शरीर आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्या कर्तव्य कर्मापासून च्युत न होणं याला मानवी जीवनाची धन्यता असं गीता मानते. मग ते होण्याकरता काय करावं लागेल? हे सगळं घडण्याकरता जे करावं लागतं त्यालाच आपल्याकडे परमार्थ असं म्हणतात. परमार्थाची व्याख्या एवढी आहे.